शॉप ओपन करायचं आहे किंवा शॉप ओपन करताना बघायची जागा कुठं करायचं आहे, तर एखाद्या कोपऱ्यात दिलं ओपन करून. आता एक जण होता, तुम्ही मला एक आन्सर द्यायचं, मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो, मला कपड्याचं शोरूम चालू करायचं, कपड्याचं एक रिटेल शॉप चालू करायचं. बरोबर. जिथं मार्केट आहे तिथं चालू करसाल का जिथं मार्केट नाही आहे, अरे इथं कोणीच नाही आहे, इथं कोणीच नाही, या एरियामध्ये सपोज मी धायरी एरिया पकडतो लेट्स एक्झाम्पल, या एरियामध्ये कोणीच कपड्याचा शॉप टाकलेला नाही, फक्त एकच दोनच आहे. तिथं टाकू की लक्ष्मी रोड आहे जिथं खूप कपड्याचे दुकान आहेत तिथं टाकू? 2 किलो कुठं टाकसाल सांगा मला. मी धायरीमध्ये टाकेल. का? कारण का जिथं ऑलरेडी क्राऊडेड आहे तिथं मग आपल्याला तेवढं प्रॉफिट मार्जिन मिळणार नाही करायची, जरी सेल होईल पण तेवढे पैसे मिळणार नाही. हेच आपलं चुकतं. आज जिथं मार्केट आहे तिथं लाखो लोक येतात. ओके. तिथं विका. का सांगतो, धायरीमध्ये त्या एरियातलेच लोक येतील. बरोबर. त्या एरियातले येईल ना, ते 5 किलोमीटरचे लोकांचे लोक येतील तिथं. पण लक्ष्मी रोडला पुढे अख्ख्याचे पुण्याचे लोक येतात. तिथं फक्त 1000 लोक येऊ शकतात, इथं 1 लाख लोक येऊ शकतात. कॉम्पिटिशन इथं भले तुम्हाला वाटतं आहे मार्जिन कमी राहील, बट इथं सेल पण तुमचं तेवढा होईल आणि तुमचं सगळं निघून जाईल. प्रत्येक मोठे मोठे ब्रँड लक्ष्मी रोडला यायला तयार आहे. पैसे किती पाहिजे सांगा, रेंट किती पाहिजे सांगा, मला यायला ओळखू दे किती कॉम्पिटिशन, मला यायचं तिथं. अक्षरशः बिल्डिंग कमी पडतात तिथं, पण तिथंच यायचं. कारण की अख्खं पुणेच नाही, पुण्याच्या बाहेरून लोक तिथं खरेदी करायला येतात. धायरीला जाणार आहे का? नाही जाणार. ऑब्व्हियसली लिमिटेड मार्केट आहे तिथे, लिमिटेड मार्केट आहे. तर तुम्हाला बिझनेस चालू करताना पहिले मार्केट बघायचं तिथचं की मोठं मार्केट आहे का. कॉम्पिटिशनला घाबरायचं नाही अजिबात. तुम्ही असं युनिक प्रोडक्ट आणा ना तुमच्यासोबत, तुम्ही युनिक प्रोडक्ट आणा, थोडासा कस्टमरचे एक्सपिरियन्स वाढवा. पाणी बाजू घाला, तिथं पाणी पाजलं जात नाही, तुमच्या इथं पाणी पाजलं जातं, थोडंसं काहीतरी युनिक आणा ना तिथं, बघा कसा ओढतो बिझनेस.